पंचनामा कोणी तुमची आज दुसरं टोल 20-30% जी माल होता 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येते करायला. पूर्ण सावली होती बाग. हा पूर्ण बागावर सावले होते. वातावरणात बदल झाला अचानक, त्यामुळे ते वारा आणि तेज सुटल्यामुळे ते काय झालं एकदम पडलं आणि एवढ्याच भागात पडले या पापरे झाडाची पानं पिरोवर सर साहेब असं पिरोचा डाग पडला का 20-20 पूर्ण जखमा झालेली 20-20 एका एका नागावर 20-20 गारा पडल्या तर एवढ्या जखमा आहेत. अच्छा पिरो राहिला नाही, द्राक्षी राहिलं नाही, खायसारखं मी काय राहिलं नाही. एवढं मोठं लाखावर माल जायचा त्याला काही जिम्मेदारी राहिलेली नाही. सनबर्निंगसाठी जाळी टाकलेली साहेब, ती जाळी स्वतःतून गेली. एवढं वारे बी कावदान भरपूर. आतापर्यंत आमचे प्रतिनिधी आमदार येऊन गेले, त्यांचे खासदार देखील येऊन गेले, वर्ण आदेश येते पंचनामा करू. आज आतापर्यंत त्याचं पंचनामा केलं नाही तर काय नाही. काही पेस्टिसाइड नाही करायला पाहिजे. फोन केले काय झालंय, ज्या दिवशी गारपीट झाली त्या दिवशीपासून प्रशासनाने सगळी माहिती संकलित केली. गोळा करायचं काम चालू थोडं होत राहिल्याचं आज होईल. त्यांनी काय केलंय की नुकसान शेतकऱ्याचं किती झालंय त्याचे फोटो आणि शेतकऱ्याचे एकर वगैरे असं ते सगळं संकलित केलंय. परंतु त्यांच्याकडे डाटा सगळा तयार आहे. त्यांना की ते तहसीलदारला त्यांचा वरिष्ठाचा आदेश असल्याशिवाय ते पंचनामे करू शकत नाही. आणि गारपीट झाली हे मोहोळ तालुक्यातल्या 19 गावात. त्याच्यामुळं जर जो सगळे जर इथे येऊन पाणी करून शेवटी पर्याय काय वरून जोपर्यंत आदेश काहीच करता येत नाही. तहसीलदारलाही फोन केले, तहसीलदारला घेतलो गावांनी. तहसीलदारला पण आम्ही सांगितलं ऊस खाता हो शेतकरी पूर्ण माल खराब झालेला. 400 रुपये किलो जाणारा बेदाणा आता 100 इथेनॉलची प्रोसेस असते ना, त्याच्यामुळे ते धुवून गेले सगळं. मार लागून आणि मकाचा प्लॉट बघितला साहेब समोरचा तर पूर्ण असा सगळ्या भागाच्या मका पानं फाटली, पिकडी गारा पडल्या. परत फाटून गेलं. आता परत दुसरे नेट आणून परत ते
ही गारानं समजा होत्याचं नव्हतं झालेलं आहे. आणि जनावरला सुद्धा टिकत नाही, काळं पडून जाते सगळं. काळं पडून जातं दिवस असते तर रात्री हा, झाल्यावर ते दिवसा असते तर किती आपत्ती झाली असती काय सांगताच येत नाही. पण योगायोगानं संध्याकाळी झालं, रात्री झालं. 11:30 चाललं. पाऊण तास